नमस्कार. शाळा या विषयावरचा हा आपला शेवटचा एपिसोड. मागच्या एपिसोडमध्ये आपण सामाजिक आणि शारीरिक विकासाबद्दल बोलू. आता महत्त्वाचा म्हणजे बौद्धिक विकास. याचसाठी खरं तर आपण मुलांना शाळेत पाठवतो, त्यामुळे त्याविषयी फारसं बोलत नाही. पण या बरोबरीने होणारा मानसिक विकास हाही देखील महत्त्वाचा. शाळेत गेल्यानंतर मुलाचा आत्मविश्वास वाढणं, स्पर्धात्मक गोष्टींसाठी तयारी होणं, मला गटामध्ये माझं स्थान निर्माण करता येणं, या अनेक गोष्टी मानसिक विकासाकडे जाणार आहेत. आणि आता सगळ्यात शेवटचं बघूयात, म्हणजे व्यावहारिक विकास. व्यावहारिक विकास म्हणजे मी काहीतरी दिल्यानंतर मला काहीतरी मिळणं, किंवा मी काहीतरी दिल्याशिवाय मला काहीतरी मिळत नाही, या गोष्टीपर्यंत जाणं, ज्याचा फायदा पुढे आर्थिक विकासासाठी करता येईल. शाळा सगळ्याच प्रकारच्या विकासावरती काम करते, म्हणजेच शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि व्यावहारिक. त्यामुळे शाळा हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे, हे तर लक्षात आलंच आहे. अवधूत आणि गंपूदादा याविषयी काय म्हणतात ते बघूया. धन्यवाद. मग समजा आपण म्हणतो सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, फ्रायडे, सॅटर्डेला पण असते शाळा तुझी? फ्रायडे पर्यंत शाळा असते. मग सोमवारी भेळ बनवायची, मंगळवारी सरबत बनवायचं, बुधवारी सँडविच बनवायचं, गुरुवारी केक बनवायचा आणि शुक्रवारी काय बनवायचं? आईस्क्रीम बनवायचं. ओके, झाली संपली शाळा. किती तास असली पाहिजे शाळा? सकाळी 7 वाजेपासून सुरू झाली पाहिजे. नाही. मग 9 ते 12. 3 तास. नाही 9 ते 12 नाही, 9 ते 3. मग 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 6 तास. ओके, 6 तास पाहिजे शाळा. या 6 तासात मुलांनी काय काय करायचं? आम्ही जे सांगू ते. तुम्ही जे सांगाल तुमच्या शाळेत ते झालं पाहिजे. काय काय सांगशील सांग? इंग्लिश, मॅथ्स, मराठी, आर्ट, क्राफ्ट, सायन्स बस आणि म्युझिक. आणि म्युझिक. मग 7 तास होतात. मग आपण 8 ते 3 करूया. 8 ते 3 करूया. पण विषय एवढेच असतील. मग आईस्क्रीम केव्हा करायचं, भेळ केव्हा करायची, सरबत केव्हा करायचं? मग एक असे लास्ट 5 दिवस शाळेचा महिना, म्हणजे आता आमची शाळा पण संपत आली ना, तर समर वेकेशन तर आलंच. मग असं संपायला आली ना की मग ते करायचं. मग एक पिरियड बुडवायचा आणि मग ते करायचं असं. अच्छा, म्हणजे शेवटी करायचं ते, शेवटी करायचं, रोज नाही करायचं. रोज. पण रोज केलं तर मज्जा येईल की मग. आमचं असंच असतं की म्हणजे भेळ करायची असं तर भेळच्या मागच्या दिवशी कोथिंबीर निवडायची किंवा टोमॅटो कापायचा. आणि टोमॅटो कापून ठेवला आदल्या दिवशी तर खराब होईल ना दुसऱ्या दिवशी. किंवा कोथिंबीर निवडून ठेवायची. कोथिंबीर पण अशी नाही, फ्रीज आहे आमच्या शाळेत. मग फ्रीज पण ठेवायचा. फ्रीज मध्ये ठेवायचं म्हणजे फ्रेश नसतंच. फ्रेश असतं कधी. पण मग असं केलं आपण की एखादी शाळा आपली शेतामध्ये आहे आणि जा टमाटे घेऊन ये, की मुलं शाळेतून पटकन धावत गेली आणि मागच्या बगीच्यामधून टमाटे घेऊन आली. जा कोथिंबीर घेऊन ये, कोथिंबीर घेऊन आली. जा मिरच्या घेऊन ये, मिरच्या घेऊन आली. कसली म्हणजे कांदे घेऊन ये, की लगेच कांदे उपटून आणले. तू कांद्याचं झाड पाहिलंस का? नाही, कधीच नाही. अरे कोकणात असतं कांद्याचं झाड, असे वरती छान कांदे लागतात. तू पाहिलं नाहीस? नाही, कांद्याला खालीची मुळं असतात. नाही, आंब्यासारखी लागतात ते कांदे. नाही, अजिबात नाही. कांदे जमिनीच्या खाली उगवतात. हो, बर. आणि मिरच्या पण झाडी खाली लागतात. नाही, मिरच्या झाडाला येतात. हो, आमच्याकडे मिरच्याचं झाड आहे का? मग तिखट असते मिरची का कडू असते मिरची? म्हणजे काय? तिखट असते. तू खातो का मिरची?
तुमच्याकडे गजानन महाराजांचं मंदिर आहे म्हणे, मी असं ऐकलंय. मंदिर नाही, मग एवढा मोठा आहे. काय बेड आहे, अच्छा गादी आहे गजानन गादी आहे, महाराज. गादी आहे. ओके, मग त्या गादीवर तू जाऊन बसतोस का नाही कधी? जेव्हा खबर वगैरे बदलायला करतात ना, तेव्हा जाऊन बसतो. अच्छा, किंवा झोपतो पण कधी कधी. का? माझा फेवरेट देव कृष्ण आणि गणपती आणि राम. कृष्ण आणि राम आणि गणपती तुझी फेवरेट देव का आहे? कृष्ण खोडकर होता म्हणून? हा? हम्म. नाही, कृष्णाचा लोणी आवडायचं म्हणून. तुला पण लोणी आवडतं? मग अच्छा, लोणी कसं तयार होतं? रामाने लोणी कसं तयार होतं? तुपाने तूप कढवलं ना की मग लोणी तयार होतं. तूप कढवलं की लोणी तयार होतं बेटा. लोणी कढवलं की मग तूप तयार होतं. हा? आधी लोणी असतं, मग ते गरम करायचं असतं, मग त्यावरती तूप येतं. आधी काय होतं? दूध, दुधाचं दही, दह्याचं ताक. लोणी. ताक. लोणी काढल्यावर जे उरतं ते ताक. असं लोणी वर येतं, मग ते काढतात आणि मग तो लोण्याचा गोळा कढईमध्ये गरम करतात. चांगलं लोणी गरम केलं की मग तूप वर यायला सुरुवात होते आणि लोण्याची बेरी खाली चिटकून बसते. मग ते तूप गाळून घेतात आणि मग तूप चांगलं कढवतात आणि मग त्याला आपण गावराणी तूप म्हणतो, शुद्ध देसी घी. तू म्हणजे भारीच आहेस, तुपापासून लोणी तयार करतोस. बर, तर श्रीकृष्णाला लोणी आवडायचं म्हणून तुला श्रीकृष्ण आवडतो, आणि राम- का तुला लोणी आवडतं म्हणून तुला श्रीकृष्ण आवडतो? नाही, श्रीकृष्णाला लोणी आवडायचं म्हणून आवडायचं. आणि गणपती? मोदक. हा, मोदक. अच्छा, मोदकामुळे तुला गणपती आवडतो. हो. आणि राम? आता? रामाने रावणाला मारलं म्हणून मला राम आवडतो. अच्छा, ओके. तर तू शाळा काढणार आहेस, तर तुझ्या शाळेचं नाव काय असणार आहे? नाव असेल का नाही शाळेला? फन अँड स्ट्रिक्टेड स्कूल. फन अँड स्ट्रिक्टेड स्कूल. बर, म्हणजे गंमत पण असेल आणि स्ट्रिक्ट पण असेल असं. आणि सकाळी 8 वाजेपासून 3 वाजेपर्यंत शाळेचा वेळ असेल. आणि डब्बा शाळेत घरून घेऊन यायचा आहे का तिथेच मिळणार भेळ वगैरे? नाही, डबा घरून घेऊन यायचा. हो, तू डब्यात काय नेतोस शाळेत? भेंडीची भाजी. रोज? नाही, रोज नाही. हा, 2 डबे नेतो का 1 डबा नेतोस? 2. का बरं? एक नाश्त्याचा आणि एक ह्याचा म्हणजे? लंच. अच्छा, मग समजा जर तुला हॉस्टेलमध्ये जायची वेळ आली तर आवडेल का तुला? का? कधीच जाणार अरे कसलं भारी, तिथे डिनर पण मिळेल. नाही. हं? नाही. नाही आवडत तुला? हॉस्टेल नाही आवडत? ओके, ठीक आहे. मग नक्की शाळा काढणार आहेस तू? ठरलं पक्का? शाळेचं नाव सांग बाबा परत एकदा, मी विसरू. फन अँड स्ट्रिक्टेड स्कूल. फन अँड स्ट्रिक्टेड स्कूल. मग खूप मुलांनी फन अँड स्ट्रिक्टेड स्कूल मध्ये ऍडमिशन घेतली पाहिजे. ओके, आतापासून सांगून ठेव सगळ्यांना, मी मोठा झाल्यानंतर एक शाळा सुरू करणार आहे. सांगा. तुम्ही सगळ्यांनी या. मी मोठं झाल्यावर एक शाळा सुरू करणार आहे. त्याचं नाव आहे फन अँड स्ट्रिक्टेड स्कूल. तुम्हाला जी मुलं होतील त्यांना प्लीज माझ्या शाळेत घाला. अच्छा, आणि माझ्या आई बाबांना मला सांगेल की मला मदत करा. तुम्ही मला अलाउड करा की शाळा सुरू करू द्या. हं. म्हणजे मग भविष्यामध्ये एक फन अँड स्ट्रिक्टेड स्कूल निघणार आहे. ती असणार आहे अवधूत अभिजित भाटे यांची. बरोबर का नाही? बरोबर. त्याचं प्रिन्सिपल कोण असणार आहे? अजून नाही माहित मला. अच्छा, अजून नाही माहिती. ओके, मला मज्जा आली तुझी शाळा ऐकून.
हो